नमस्कार, मी जयश्री स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्टिच बाय जयश्री शिंदे। तर आज आपण कलशला कलश साडी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे साडीच्या ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे। साधारण तो मी 34 इंच लांब घेतलेला आहे आणि 7 इंच उंचीसाठी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या कलशनुसार तो घेऊ शकता, कमी जास्तही केलं तरी चालेल। तर मी इथे तो 7 इंच उंच घेतलेला आहे आणि आपल्याला आता साडीच्या दोन्ही साइडनी आपल्याला पाव इंचाची फोल्ड टाकून शिलाई टाकून घ्यायची आहे। तर दुसऱ्या साइडनी सुद्धा आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। तर चला मी तुम्हाला शिलाई कशी टाकायची ते दाखवते। मैत्रिणींनो, खूप सोपी अशी ही कलश साडी आहे, कुणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे। तर मी आता पाव इंचावर आपली शिलाई टाकून घेत आहे आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा लगेच शिलाई टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे खणाच्या कपड्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा इतर कोणत्या सुद्धा कपड्याचा वापर करू शकता, जो की कलशला साडी शिवल्यानंतर खूपच उठून दिसेल। तर मी ते हा काठपदरचाच घेतलेला आहे। तर आता आपल्याला दोन्ही काठ एकावर एक ठेवून मध्य काढायचा आहे। तिथे आपल्याला कात्रीच्या मदतीने नॉच मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल आपण मध्यभागी प्लेट्स कुठपर्यंत टाकायच्या आहे। मी इथे 1-1 इंचावर प्लेट्स टाकून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर 1-1 इंचावर प्लेट टाकायची आहे आणि खाली साडीचा काठ जो आहे तो आपल्याला बोटाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे। तर अगदी सगळ्या प्लेट्स आपल्या समान आल्या पाहिजे, म्हणजे आपल्या साडीचा लुक सुद्धा सुंदरच दिसेल। तर कमी जास्त प्लेट्स करायच्या नाहीये, तुम्ही तुमच्या कलशाच्या मापानुसार ह्या साडीचं कटिंग करू शकता। माझा कलश छोटा आहे त्यामुळे मी छोटी साईज घेतलेली आहे। तर आपल्याला पूर्ण साडीवर अशाच प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे, अगदी समान अंतरावर। मैत्रिणींनो, तुम्ही ही साडी शिवून सेल सुद्धा करू शकतात आणि तुमचा बिझनेस सुद्धा वाढवू शकतात। अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे शिवायची आणि 10 मिनिटात आपलं ही कलश साडी शिवून होते। तर आता मी सर्व साडीवरती चुन्या टाकून घेतलेल्या आहे व्यवस्थित आणि फोल्ड सुद्धा हाताने व्यवस्थित करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला वरती नॉट बांधण्यासाठी कपडा लावायचा आहे। तर मी इथे 3.5 इंच रुंद असा कपडा कापून घेतलेला आहे आणि तो साडीच्या इतका लांब आहे। तर तुम्ही बघू शकता 3.5 इंच तो आहे। तर आता तो साडीला आपल्याला अटॅच करायचा आहे। साडी सुलट ठेवून कपडा खालून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक दाब शिलाई टाकून घ्यायची आहे। अगदी पाव इंच अंतरावर आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची आहे। शिलाई टाकताना खाली आपल्या प्लेट्स अडकणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। आणि सगळ्यात शेवटी थोडासा एक्स्ट्रा 1 इंच कपडा कापून तो आपल्याला आपल्या साडीवर फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचे नंतर धागे निघणार नाही। त्यानंतर तो असा सुलट बाहेर काढून घ्यायचा आहे आणि बोटाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। आता साडीचा नेफा आपल्याला तयार करायचा आहे। त्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला साडीची व्यवस्थित नेफ्याची व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे आणि जिथे आपण प्लेट्स टाकलेल्या आहे त्याच्यावरती तो नेफा आपल्याला अटॅच करायचा आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, कुणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे आणि अगदी 10 मिनिटात आपली ही कलश साडी तयार होणार आहे। तर तुम्हाला जर बिझनेससुद्धा करायचा असेल कलश साडीचा, तुम्ही त्या तयार करून सेलसुद्धा करू शकता। आपल्या किती कपडा लागला, किती मटेरियल लागलं त्याच्यासाठी तुम्ही सगळा हिशोब करून तुम्ही त्या साड्या सेलसुद्धा करू शकतात। तर अशा प्रकारे आपली साडीचं स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला आपल्या नेफ्याला एक लेस अटॅच करायची आहे। तुम्ही इथे तुमच्याकडे काठ असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता आणि तुम्ही काठाचा सुद्धा नेफा बनवू शकता। माझ्याकडे काठ अवेलेबल नव्हता
म्हणून मी इथे लेसचा वापर केला आहे। तुम्ही कोणत्याही डिझाईनमध्ये ही लेस घेऊ शकता, फक्त नेफा त्याच्यामध्ये पूर्ण अटॅच होणार नाही याची काळजी घ्यायची व आपल्या प्लेट शिलाई खाली येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर आता आपण इथे एक नॉट घेतलेली आहे आणि सेफ्टी पिनच्या साहाय्याने ती आपण नेफ्यामध्ये घालून घेणार आहोत। तर तुम्ही इथे कपड्याची सुद्धा नॉट बनवू शकता आणि तिचा वापर करू शकता। मी इथे रेडीमेड नॉट आणलेली आहे आणि आता ती नॉट आपण साडीच्या अगदी मध्यभागी व्यवस्थित शिलाई टाकून अटॅच करून घ्यायची आहे। इथे आपण आता साडीचेच काठाचे त्रिकोण घेतलेले आहे आणि त्याचेच मी इथे लटकन बनवत आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही रेडीमेड सुद्धा लटकन इथे वापरू शकता। दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला असाच त्रिकोण बनवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तो कट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपली कलश साडी शिवून झालेली आहे। अगदी 10 मिनिटात आपली ही साडी कट करून आणि शिवून सुद्धा झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशी अतिशय सुंदर अशी आपली ही साडी अतिशय सुंदर अशी आपली ही साडी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही साडी तयार झालेली आहे। तर मी इथे तुम्हाला कलशला सुद्धा ती बांधून दाखवत आहे। तर मी इथे स्टीलचाच कलश घेतलेला आहे आणि त्याला मी ती तुम्हाला बांधून दाखवत आहे। अतिशय सुंदर आणि छान साडी अशी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला ही साडी कशी वाटली मला एक कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका। एका लाईकमुळे तुमच्या मला भरपूर सारे मोटिवेशन मिळते। त्याचबरोबर मी आपल्या चॅनलवरती केळीचे पान कसे बनवायचे, ताटावरील झाकण कसे बनवायचे, ओटीचा कोन कसा बनवायचा असे अनेक प्रकारचे यूजफुल व्हिडिओ टाकलेले आहे। तुम्ही जर ते बघितले नसेल तर तुम्ही ते बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक यू। बाय।